नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। कुंभमेळ्याच्या नावाखाली विद्यार्थिनींना वेठीस धरू नका। त्र्यंबकेश्वरचे शासकीय मुलींचे वसतिगृह हलवण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध। तहसीलदारांना निवेदन। भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। नमस्कार प्रेक्षक हो, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतिगृह इतरत्र स्थलांतरित करण्याच्या प्रशासकीय हालचालींना आता तीव्र विरोध सुरू झाला आहे। हे वसतिगृह त्र्यंबकेश्वरमधून कोणत्याही परिस्थितीत हलवण्यात येऊ नये या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सन 2016 पासून हे शासकीय मुलींचे वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाडा परिसरात सुरू आहे। मात्र आगामी कुंभमेळ्याचे कारण पुढे करत प्रशासनाने हे वसतिगृह त्र्यंबकेश्वर तालुक्यातून थेट महिरावणी येथे हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृह इतरत्र हलवण्याचा हा प्रकार गेल्या 2 वर्षांपासून सुरू असून प्रशासनाला अद्याप एकही हक्काची शासकीय जागा किंवा योग्य इमारत उपलब्ध करता आलेली नाही। इमारत मालकांना दिले जाणारे भाडे परवडत नसल्याने चांगल्या इमारती मिळत नसल्याचे कारण वारंवार पुढे केले जात आहे। प्रशासनाने जागेअभावी विद्यार्थिनींना नाशिक येथील वसतिगृहात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु या वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थिनींच्या शाळा आणि महाविद्यालयेही त्र्यंबकेश्वर शहरातच आहेत। तसेच अनेक विद्यार्थिनी ब्रह्मा व्हॅली आणि काही अंतरावर असलेल्या संदीप फाउंडेशन सारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत। जर वसतिगृह महिरावणी किंवा नाशिकला नेले तर विद्यार्थिनींना रोज लांबचा प्रवास करावा लागेल, ज्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल। म्हणूनच सर्व विद्यार्थिनींनी नाशिकच्या वसतिगृहात जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे। विद्यार्थिनींच्या या न्याय्य हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रशासनाने कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या नावाखाली ग्रामीण भागातून शिकायला आलेल्या मुलींच्या भविष्याशी खेळू नये असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अरुण काशीद, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ अंबापुरे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पवार, रमेश गांगुर्डे आणि अंबादास पालवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनाने यावर तातडीने विद्यार्थिनींच्या हिताचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। खेड्यामध्ये समाज कल्याणचा हॉस्टेल आहे मुलींचं। आता कुंभमेळ्याच्या कामामुळे आम्हाला तिथून शिफ्ट करते ते मान्य आहे। ते आम्हाला बोलले 2 महिने थांबा, आम्ही इथंच तुम्हाला बिल्डिंग शोधून देऊ। बिल्डिंग काही अजूनपर्यंत भेटली नाही। ते आम्हाला भेट द्यायला आले 1 महिना अगोदर, आम्हाला म्हणतात तुम्हाला नाशिकला शिफ्ट करू, आणि आज आता ते डायरेक्टली असं म्हणताय की तुम्हाला आता महिरावणी शिफ्ट करणार आहे। मी सतत बिल्डिंग गवशीत असतो आणि 2-3 ठिकाणी बिल्डिंगी बसल्या, तर तिथं आता त्र्यंबकेश्वर मध्ये एका खोलीची किंमत कमीत कमी रोजाला 3,000 आहे। तर हे महिन्याला 25 किंवा 30,000 रुपये द्यायला तयार आहे। आणि त्याच्यामुळं ह्या इथल्या बिल्डिंगी कुठल्याच बिल्डिंग त्यांना पटल्या नाही। PWDनं नेहमी तिथं हे केलं आणि समाज कल्याणचे अधिकारी काही ना काही चुकीचे उत्तर देऊन आणि हे करते। मुलीचं वस्तू आहे तो द्यायला पण तयार आहे। इकडे बिल्डिंग आहे आपली शेताच्या पाठीमागं, तो द्यायला पण तयार आहे। त्याचे त्याचे डॉक्युमेंट्स पण आहे, सगळं आहे, तो द्यायला पण तयार आहे। की आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही, सगळे डॉक्युमेंट्स सुद्धा आहे आणि तो द्यायला तयार। त्याशी बोलणं पण झालं माझं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथून स्थलांतरित होऊन महिरावणी येथे हलवण्यात येणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने। परंतु सदरचे जे वसतिगृह आहे ते हलवल्यामुळं शासकीय वसतिगृहातील मुलींना, विद्यार्थ्यांना जी अडचण निर्माण होणार आहे, त्या अडचणीचे जे निवेदन आत्ता सादर केलेले ते आम्ही शासनाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक महोदय, जिल्हाधिकारी नाशिक यांना सदरचे निवेदन पुढील उचित कार्यवाहीसाठी आपण पाठवत आहोत। तात्काळ पाठवण्यात येत आहे आजच्या आज। शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे। आज खेड्यापाड्याहून सगळ्या मुली शिक्षणासाठी येतात आणि आज तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज आहेत, शाळा आहेत, ITI आहेत, तर त्यांना ते सहज शक्य होतंय जवळ असल्यामुळे येणं जाणं। आज जर इथून महिरावणीला गेलं तर यायचा जायचा खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहील आणि मुलींचं शिक्षणाकडे वेळेचं होईल। त्यांचा कॉलेजचा सकाळचा टाइम असतो, दुपारचा टाइम असतो, तर येणं शक्य होणार नाही। तर आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.